महत्त्वाची बातमी सोलापुरात विधानसभाध्यक्षांविरोधात मनसेने निदर्शनं केलेली आहेत। सोलापुरात विधानसभाध्यक्षांविरोधात मनसेचं निदर्शन विधानसभाध्यक्षांकडून शोकप्रस्तावादरम्यान अक्षम्य चुका झाल्या त्यानंतर आता मनसे देखील चांगलंच आक्रमक झाले। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। सागर, मनसेची निदर्शनं काय सांगाल? विशाल, आपण पाहिलं की खरं तर मनसेच्या वतीने विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शनं जे आहेत ते करण्यात येत आहेत। आपण पाहतोय खरं तर सोलापुरातील या मुख्य पोस्ट कार्यालयामध्ये या ठिकाणी सर्व मनसे पदाधिकारी जमलेले आहेत आणि या ठिकाणी या मनसे पदाधिकाऱ्यांकडून राहुल नार्वेकरांना बालभारतीचं पुस्तक असेल, मराठी शुद्धलेखनाची पुस्तकं आहेत, त्याचबरोबरीनं तुकाराम महाराजांच्या ज्या गाथांचा संग्रह आहे तो या ठिकाणी राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना या ठिकाणी पाठवण्यात येत आहेत। कारण राहुल नार्वेकरांकडून काल भाषणादरम्यान ज्या चुका झालेल्या होत्या, व्याकरणाच्या चुका असतील, नावाच्या चुका असतील, त्याच्या विरोधात मनसे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या ठिकाणी मराठी अक्षर ओळख, मराठी शुद्धलेखन या वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं जे आहेत ते जेणेकरून त्यांचं मराठी सुधारावं यासाठीचं हे प्रतिकात्मक निषेध आंदोलन जे आहे ते राहुल नार्वेकरांच्या विरोधात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनसेच्या वतीनं ही निदर्शनं जे आहेत ते करण्यात येत आहेत आणि ही पुस्तकं जे आहेत सर्व मराठी भाषेविषयक, मराठी भाषेमध्ये ज्ञान वाढावं यासाठीची ही सर्व पुस्तकं आहेत आणि हे पुस्तकं आता राहुल नार्वेकरांना भेट म्हणून पाठवण्यात येणार आहेत। मनसेचे पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या वतीने हे अनोख्या पद्धतीचं एक प्रतिकात्मक आंदोलन राहुल नार्वेकरांच्या विरोधात जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सोलापूर शहरातील हे मुख्य टपाल कार्यालय आहे आणि या टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पार्सल पाठवत ही पुस्तकं राहुल नार्वेकरांना भेट देण्यात येणार आहेत आणि एकंदरीतच त्यांच्या शुद्धलेखनातील चुका असतील, व्याकरणाच्या चुका ज्या त्यांच्या झालेल्या आहेत आणि बोलताना चुकीच्या पद्धतीचा त्यांचा उल्लेख झालेला आहे त्याच्या विरोधात हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। काय भूमिका आहे, कशासाठी तुम्ही ही पुस्तकं पाठवताय? सातत्याने मराठी भाषेचा अवमान करणारा या सरकारने व या राहुल नार्वेकरने कायम मराठी भाषेचा अवमान केलेला आहे। तर त्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी बाराखडी, मराठी व्याकरण, मराठी शुद्धलेखन अशा प्रकारचे मराठी साहित्यिकांची पुस्तकं आज आम्ही त्यांच्या पत्त्यावर पाठवली आहेत। तरी नुसतं पत्त्यावर पाठवली पुस्तकं नसून तर हा मराठी भाषेचा अभिमान आहे, मराठी भाषेचा इतिहास आहे आणि मराठी भाषेच्या जाज्वल्याचा अभिमान आहे। तर मी आज मी सांगतो राहुल नार्वेकरांना की तुम्ही नुसतं मराठी भाषेचा अवमान नाही केला तर या मराठी भाषेचा स्वाभिमान तुम्ही पायदळी तोडण्याचं काम केलेलं आहे। आज तुमची या मराठी भाषेपेक्षा तुमची खुर्ची मोठी नसून या महाराष्ट्रातली मराठी भाषा, मराठी स्वाभिमान हे खूप मोठं आहे। तर तुम्ही ताबडतोब या मराठी माणसांची, या मराठी भाषेची ताबडतोब माफी मागा। काय या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे। रिक्षावाल्यांना सुद्धा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण इथे बोलतो, कायदा करतो। रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात। महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, पण त्यांनी नेमलेला विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, मराठीचे झेंडवडे काढतात। पद्मविभूषण स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव त्यांना मांडता येत नाही, मराठीत वाचता येत नाही। सन्माननीय राज ठाकरे यांनी जे म्हटलं की ते भेळचा कागद वाचत होते का, हे बरोबर आहे। ज्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाची धडकनं मराठी नाही आहे, ठोके मराठी नाही आहे, असा माणूस तिथे बसवला गेला। ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे, मराठीचा अपमान केला पाहिजे।